हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ग्रामरच्या रिलेटेड एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो कोणता व्हिडिओ आहे बरं? हो, वर्ब्स, ॲक्शन वर्ड्सच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहे विथ एक्सप्लेनेशन मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये वर्ड्स मीन्स ॲक्शन वर्ब्सच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तिथे पाहायला मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. म्हणजे ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय आणि ते आपण नक्की कधी यूज करतो त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अशाच नवीन अपडेटेड नॉलेजसाठी ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. आता आज आपण पाहणार आहोत ते ग्रामरच्याच रिलेटेड असणारा एक पार्ट म्हणजे नाऊन. व्हॉट इज मीन बाय नाऊन? नाऊन म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारं एक्सप्लेनेशन मी या आजच्या व्हिडिओतून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केला तर तुम्हाला कोणती कन्सेप्ट कोणत्या पॉईंटसाठी सांगितलेली आहे, कोणते एक्सप्लेनेशन कोणत्या पॉईंटसाठी सांगितलेलं आहे हे लक्षात येणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या तिथेच क्लिअर होतील. सो आपण वळूयात आजच्या पॉईंटकडे. आजचा पॉईंट आहे नाऊन. नाऊन म्हणजे काय? तर नाऊन म्हणजे अ नाऊन इज अ नेम गिवन टू अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग्स. नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलं गेलेलं नाव, एखाद्या ठिकाणाला असणारं नाव, एखाद्या वस्तूला असणारं नाव, एखाद्या फ्रूटना, ॲनिमल्सला असणारं नाव, त्याला म्हणतो नाऊन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या ठिकाणाचं नाव असेल किंवा एखाद्या ॲनिमलचं नाव असेल. इथं दिलेलंच आहे बघा. अ नाऊन इज अ नेम गिवन टू अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग्स. एखाद्या वस्तूला असणारं नाव याला म्हणतो नाऊन. आलं लक्षात? अगदी सोपी कन्सेप्ट आहे. नाऊन म्हणजे काय? अगदी सोपी. नाऊन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला दिलं गेलेलं नाव म्हणजे नाऊन. एखाद्या वस्तूला असणारं नाव म्हणजे नाऊन. मुंबई हे एक ठिकाण आहे म्हणून मुंबई हे नाऊन आहे. सातारा हे एक ठिकाण आहे म्हणून हे एका प्लेसचं नाव आहे. हे एका काय आहे? प्लेसचं नाव आहे म्हणून सातारा हे झालं नाऊन. येस. श्रेया हे एका मुलीला दिलं गेलेलं नाव आहे, एका मुलीचं नाव आहे. सो एका पर्सनचं नाव आहे म्हणून श्रेया हे काय झालं? नाऊन. सो एखाद्या ॲनिमलचं नाव म्हटलं तर काय होईल? ऑफकोर्स ॲनिमलला दिले म्हणजे ॲनिमल्स असतील, त्यांचे वेगवेगळी नावं असतील तर त्याला आपण काय म्हणतो? नाऊन म्हणतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय? थिंग्ज म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला असणारं नाव त्याला आपण म्हणतो नाऊन. मग नाऊनमध्ये तुम्हाला बघता येईल समोर तुमच्या आहे, ही आहे बाईक, ही आहे अंब्रेला, हे काय आहे? ॲपल. म्हणजे हे एका फळाचं नाव आहे, हे एका वस्तूचं नाव आहे, हे एका गाडीचं नाव आहे. येस, म्हणजे ही गाडी आहे. आईस्क्रीम, बॅट, अमीन हे एका मुलीचं नाव आहे. मग अशा पद्धतीने हे काय झाले? नाऊनचे एक्झाम्पल्स झालेले आहेत. सो बाईक इज अ वन टाईप ऑफ नाऊन, अंब्रेला इज ऑल्सो वन टाईप ऑफ नाऊन, ॲपल इज नेम ऑफ फ्रूट, आईस्क्रीम, बॅट इज अ वन टाईप ऑफ ॲनिमल. येस. अमीन एका मुलीला असणारं नाव. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? नाऊन डिफाईन करू शकतो. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. अगदी आपल्या डेली रुटीनमध्ये पण आपण सांगू शकतो की आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या रिलेटिव्समध्ये, आपल्या घरामध्ये प्रत्येकाला दिलं गेलेलं नाव याला आपण म्हणतो नाऊन. काही अवघड नाही आहे. ही एकदम सोपी आणि छोटीशी कन्सेप्ट आहे पण ती ग्रामरमध्ये खूप उपयोगी आहे. सो नाऊन म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगते. नाऊन इज अ नेम गिवन टू अ पर्सन, प्लेस,
ॲनिमल ऑर थिंग्स. एखाद्या व्यक्तीला दिलं गेलेलं नाव, एखाद्या वस्तूला असणारं नाव, एखाद्या प्लेसला असणारं नाव म्हणजे ठिकाणाला असणारं नाव, किंवा एखाद्या ऑब्जेक्ट्स म्हणजे ॲनिमलला असणारं नाव. ऑब्जेक्ट डिफरंट आणि ॲनिमल डिफरंट. एखाद्या वस्तूला असणारं नाव आणि एखाद्या ॲनिमलला असणारं नाव. आपण त्यांना जी नावं देतो, जी नावं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो? नाऊन. सो हे झालं नाऊनबद्दल. त्याच्यानंतर अगदी नाऊनमध्ये असणारे टाईप्स पण आपण पाहूयात. पण त्याच्या अगोदर हे पहा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे पण काही ऑब्जेक्ट्स आहेत. या ऑब्जेक्ट्समधूनच तुमच्या लक्षात येईल हे काय आहे हे? येस, कॅरेट म्हणजे गाजर आहे. हे एक प्रकारचं नाऊन आहे. व्हील आहे, इथे पर्स आहे, इथे पेन आहे, इथे टेबल आहे, येस इथे ऑरेंज आहे. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण? प्रत्येक ऑब्जेक्टला असणारं नाव, फ्रूटला असणारं नाव, ॲनिमलला असणारं नाव आयडेंटिफाय करू शकतो. आणि नाऊन म्हणजे काय, इथेच ही आपली कन्सेप्ट क्लिअर होत आहे. येस, सो हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.